हॅलो गायज, श्री स्वामी समर्थ. तर आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत कोल्हापूर अक्कलकोट गाणगापूर जर्नी. त्यामध्ये पाहणार आहोत प्रवासाचा वेळ, खर्च, राहायची व खाण्यापिण्याची सोय, तसेच ट्रॅव्हलिंगचा खर्च किती होतो व काय काय सुविधा आहेत. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला 3 दिवसाचा प्रवास असल्यामुळे आम्ही रिक्षातून साहित्य घेऊन CSMTला पोहोचलो. आम्ही ट्रेननी प्रवास करणार होतो. एकूण 6 जणांसाठी आम्ही स्लीपरच्या सीट्स बुक्स केल्या होत्या. एक तिकीट आम्हाला 260 रुपीजला पडले. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. मम्मीने सर्वांसाठी टिफिन बनवून दिला होता. त्यामध्ये झुणका, भाकरी, खरडा आणि असं कोल्हापुरी पद्धतीचं वांगं होतं. मी रिव्ह्यूज घ्यायला सुरू केलं. कसं झालं? एक नंबर. आई कसं झालंय? यम्मी. आली त्यानंतर आम्हाला दर्शन झाले ते चंद्रभागेचं. आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो होतो. ट्रेन दुपारी 3 वाजताची होती, जी अक्कलकोटमध्ये 10 वाजता पोहोचते. अलीची ही फर्स्ट ट्रेन जर्नी होती, ज्याला तो क्रेन म्हणत होता आणि प्लेनसारखं उडवत होता. त्यानंतर थोडं आईच्या बॅगमधील बुक्स घेऊन वाचन सुरू झालं. त्यात याला समजलं की ट्रेन नेमकी कशी चालते आणि आम्ही त्यानंतर अक्कलकोटमध्ये पोहोचलो. तिकडून रिक्षा घेऊन स्टेशनपासून 11 किलोमीटर मंदिर पडते, तिकडे आलो. प्रत्येकी 50 रुपये असं तिथे भाडं घेतात. सोबत बस पण असते, पण प्रचंड गर्दीने बसनी येणं होत नाही. मग आम्ही 3 दिवसासाठी राहायची सुविधा केली होती. 1 दिवसासाठी 1000 असं तिथे होतं. मग आम्ही आवरून स्वामींच्या मंदिराकडे गेलो. मंदिर बंद होते, त्यामुळे रात्री बाहेरूनच दर्शन घेऊन जेवण करून पुन्हा हॉटेलवर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून दर्शनासाठी गेलो. मस्तच दर्शन झाले. गर्दी तशी खूप होती. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा देखील होत्या. असं म्हणतात अक्कलकोटला तोच व्यक्ती येतो ज्यांना स्वामींनी बोलावलेलं असतं. मला हे बोलावणं तब्बल 8 वर्षांनी आलं होतं, त्यामुळे मन प्रसन्न झालं होतं. दर्शन देखील खूप छान झाले. स्वामींना प्रार्थना करून आशीर्वाद व प्रसाद घेऊन आम्ही गाणगापूरच्या दिशेने निघालो. गाणगापूरला जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली होती. रिक्षाचा खर्च आम्हाला जाऊन येऊन असा 1500 रुपये पडणार होता. पण इथे दुसरे ऑटोवाले 100 रुपये घेतात, ते पण फक्त जाण्यासाठी. पण आम्ही एकच रिक्षा ठरवून गाणगापूरचे संपूर्ण दर्शन घेतले. ते आपण पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू करू. श्री स्वामी समर्थ.